नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. प्रतिनिधी शेख गफ्फार शेख सत्तार यांची रिपोर्ट. दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी संभाजीनगर येथे गोमातेला राष्ट्रमाता दर्जा द्यावा. हिंदूंनी गायींची विक्री टाळावी. हिंदू धर्म परिषदेत ठराव. संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यात 3 दिवसीय हिंदू धर्म परिषद उत्साहात. संत महंतांचा एकमुखी निर्णय. संभाजीनगर फुलंब्री तालुक्यातील वडोदखू वाडी येथे श्री गिरिजा रुद्रायेश्वर शिवशक्तीपीठाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित 3 दिवसीय हिंदू धर्म परिषद उत्साहात संपन्न झाली. या परिषदेत गोमातेला राष्ट्रमाताचा दर्जा देण्याची मागणी करतानाच हिंदूंनी आपल्या गायी कसायांना विकू नयेत असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. परिषदेत बोलताना श्री 1008 महामंडलेश्वर दयानंद महाराज शेलगाव यांनी ठाम भूमिका मांडत सरकारने त्वरित गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा जाहीर करावा अशी मागणी केली. तसेच हिंदूंनी गावोगावी गोरक्षण धाम उभारून गोसंवर्धनासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. या परिषदेला परमपूज्य अवधेशानंदगिरी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली विविध संत महंतांची उपस्थिती लाभली. यामध्ये महंत परमानंदगिरी महाराज, बालयोगी खडेश्वरी महाराज, कृष्णगिरी महाराज, भास्करगिरी महाराज, अनंतगिरी महाराज, विशुद्ध्यानंदगिरी महाराज, ओंकारगिरी महाराज, बजरंगगिरी महाराज, विद्यानंद महाराज तसेच वारकरी धर्म परिषदेचे राष्ट्रीय महासचिव हभ पॅड सतीशचंद्र रोठे पाटील यांसह अनेक मान्यवर सहभागी झाले होते. धार्मिक विधींचा उत्साह. 30 मार्चपासून सुरू झालेल्या या परिषदेत पहिल्या दिवशी गणेश पूजन, पुण्याहवाचन, नवग्रह पूजन आणि हवनाने प्रारंभ झाला. मार्च 31 रोजी अभिषेक, अर्चना, महापूजा, शिवशक्ती यज्ञ आणि दीपोत्सव पार पडला. तर 1 एप्रिल रोजी वेदमंत्रांच्या घोषात शिवशक्तीपीठ यज्ञ सोहळ्याची पूर्णाहुती देण्यात आली. या धार्मिक विधींना ब्रह्मलीन संत श्री पूर्णगिरीजी महाराज यांचे कृपाशीर्वाद लाभले. तसेच सोमेश्वर गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. महत्त्वाचे ठराव. हिंदू धर्म परिषदेत खालील ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आले. गोमातेला राष्ट्रमाताचा दर्जा द्यावा. गोहत्येवर संपूर्ण बंदी घालावी. हिंदूंनी गायी कसायांना विकू नयेत. प्रत्येक गावात गोरक्षण धाम स्थापन करावे. संतांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना कराव्यात. हिंदू विवाह सोहळ्यातील पारंपरिक गाण्यांमध्ये धार्मिक आशयाचे गीतांचा समावेश करावा. समारोप संत पूजनाने. परिषदेचा समारोप संत पूजन आणि संत भोजनाने करण्यात आला. या कार्यक्रमाला महाराष्ट्रासह देशभरातील संत, महंत, मठाधिपती, कीर्तनकार, प्रबोधनकार आणि हजारो भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आणि त्या पताक्याचा झेंडा तुम्ही धरणारे लोक असतात. त्यामुळं खरोखर आज राजू महाराजांच्या माध्यमातून सर्व समाज बांधव जमा झाले. त्या हिसाबानं मित्रांनो, हिंदू धर्माची जागृती नुसतं हिंदू हिंदू म्हणून जमणार नाही. त्याकरता हिंदूचा केंद्रबिंदू जागृत होणं जरुरीचं आहे. नुसते जय श्रीराम म्हणशाल, जय श्रीराम म्हणून जमणार नाही. ज्या टायमाला अंतकरणातल्या रामाला जय श्रीराम बनवशाल त्या टायमाला तुम्ही जय श्रीराम म्हणण्याचे अधिकार बनशाल. माय बाप्पा हो, काय मंदिर बनलं, आश्रम बनला, घर बनलं, मकान बनलं, मित्र होय तर चालूच राहील. संपत्ती येत राहील, संपत्ती जात राहील. पण समाधान जर टिकवायचं जर असेल तर 100% भगवान भोलेबाबाच्या चरणावर, मा जगदंबेच्या चरणावर नतमस्तक होणं जरुरीच आहे. ही आपली हिंदू संस्कृती आहे. देवाचं पालन करण्याकरता, देवाचं रक्षण करण्याकरता लोक विटंबना झाल्यानंतर हजारो लोक जमा होत असते. मी पांबर नेहमी कुठे गेलो तर सांगत असतो, विटंबनाच होऊ नये याकरता आम्ही काय करतो, याच्याकरता आम्ही जागृत झालं पाहिजे. आदरणीय बाबांनी सांगितलं, गाई करता गायरान होतं. खूप चांगलं वाटलं गाई करता बोलल्यानंतर. मित्र हो,
सगळ्या लोकांना वाटतं या देशामध्ये गाय कटली नाही पाहिजे आणि भारत देश पटला नाही पाहिजे आणि हाताला शेण लागलं नाही पाहिजे. काय तुम्ही म्हणशा ना बाबा असं कसं म्हणता, म्हणजे शेण काढायची मानसिकता नाही, काय गाई सांभाळायची मानसिकता नाही, काय गाई ह्या वाड्यातून त्या वाड्यात नेऊन घालायची मानसिकता झाली. मित्रांनो, गाई ऐकणारे आहे कोण हे तुमच्या मनाला प्रश्न विचारा. काय गाई नेमकं विकतं कोण याचा प्रश्न विचारा. काय दुसरी गोष्ट, गायीची हत्या झाली नाही पाहिजे याच्याकरता घराघरात गाय झाली पाहिजे, गावागावात छोटी मोठी गौशाळा झाली पाहिजे. त्या टायमाला भारत कृषी प्रधान होईल मित्रांनो. पण तुम्ही जर म्हणत असाल आपल्याला देशी गाईचं दूध पाहिजे, काय सेंद्रिय शेती पाहिजे, पण शेण आणता कशाचं माय बापू. हे श्री नयनाम सर्वांग भूषा व्रताम नीला स्मृती पाच दिशकाम सेवे महाकालिकाम या मस्तोत्तर हलजो हंतुम मधुम कैटपम. आज खरोखर राजू महाराजांनी इथं कुंभ भरवला. तुमच्या गाडीचे ड्रायव्हर परमपूज्य राजू महाराज, या कार्यक्रमाला तुम्ही आज आलात, पण राजू महाराज 2 महिन्यापासून फिरून आले या कार्यक्रमाकरता. कसं होईल काय होईल, कसं होईल काय होईल, कसं होईल काय. न लागती सायास जाणे वनंतरा सुखी येतो घरा नारायण. राजू महाराज तुमच्या पाठीमागे आदिमाया शक्ती आहे, काही टेन्शन घेऊ नका. आणि काही टेन्शन मला सांगा, मी त्याच्याकरता न्याय देवत आहे मी. आणि म्हणून आशीर्वचन द्यायचं असेल, भाषण हे सगळं देतील, पण माया तुमच्याकरता काय. म्हणून एक गिरधारीचं भजन म्हणूया आणि बाकी त्यांना परवानगी दे बोलण्याकरता. सर्वजण म्हणतील, स्थळ मुख्य नाही कोणी. सोन्याचं डोरलं कडल काळ मणी ग, सोन्याचं डोरलं कडल काळ मणी ग, सुखी ठेव आंबे कुंक वाचा धनी ग. सोन्याचं डोरलं कटाळ्या वाजवा, सोन्याचं डोरलं कडल काळ मणी ग, सुखी ठेव आंबे कुंक वाचा धनी ग. पती माझा परमेश्वर बाई माया त्याची माझ्यावर, पती माझा परमेश्वर बाई माया त्याची माझ्यावर, बाई माया त्याची माझ्यावर. त्याच्या वाचून दुनिया सुनी सुनी ग, त्याच्या वाचून दुनिया काळ मणी ग, सुखी ठेव आंबे कुंक वाचा धनी ग. पती माझा जन्मत जोड शोभून दिसतो माझ्यात वाडा, पती माझा जन्मत जोड शोभून दिसतो माझ्यात वाडा, शोभून दिसतोय माझ्यात वाडा. त्याच्या वाचून आधार नाही कुणी ग, त्याच्या वाचून आधार नाही कुणी ग, सुखी ठेव आंबे कुंक वाचा धनी ग. सोन्या